यांच्या आंदोलनाला परदेशातून पैसे येत आहेत अशा प्रकारच्या बातम्या पेरल्या गेल्या आणि हे आंदोलन आम्ही चिरडून टाकू अशा प्रकारची एक मस्ती सरकारमध्ये होती। 12 वर्षामधलं एक असं आंदोलन झालं की प्रथमच त्याच्यामुळे केंद्रीय मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला। लोकशाही जी या देशामध्ये मृतप्राय झाली होती त्या लोकशाहीला योगदान देणारी ही आजची घटना आहे आणि त्याबद्दल या देशातल्या तरुण वर्गाचं अभिनंदन करावं तेवढं थोडंच। देशभरात आंदोलन झालं, फक्त दिल्लीत झालं का नाही, आता पाटण्यात सगळ्यात मोठं आंदोलन दुपारनंतर सुरू झालं। त्यानंतर दिल्लीमध्ये पुन्हा एकदा जंतर मंतरवरती अश्रुधुराच्या नळकांडा फोडल्या आल्या, तरीही विद्यार्थी पुढे सरकू लागले आणि त्यानंतर हा राजीनामा झाला। उद्या मुंबईमध्ये एक प्रचंड मोर्चा निघणार होता माननीय उद्धव ठाकरे व माननीय राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली। देशभरातील लोण पसरलं, पण सरकारला उशिरा का होईना जाग आली। त्यासाठी अनेक तरुण विद्यार्थ्यांची डोकी फोडावी लागली, रक्त सांडावं लागलं, हाडं मोडून घ्यावी लागली। दुर्दैवानं हे घडलं, पण त्याचं फळ एक चांगलं मिळालं। एक भ्रष्ट अकार्यक्षम मंत्री केंद्रीय मंत्रिमंडळातून त्याला मोदींना अखेर घालवावं लागलं, नाहीतर मोदींना स्वतः जावं लागेल या भीतीपोटी त्यांनी शेवटी केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा घेतला। आता उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांची एकत्र पत्रकार परिषद ही मातोश्रीवर होते, आपण तिकडे यावं। राऊत साहेब, तुम्ही मोर्चाचा उल्लेख केला, उद्या मोर्चा निघणार आहे का, त्याचं स्वरूप काय असेल? आता हे पहा की या आंदोलनामध्ये किंवा ह्या संपूर्ण संघर्ष अशा परिस्थितीमध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी युवा जीते हैं, ये देश जीता है। जीत है, इस देश के युवाओं की जीत है, इस देश के फ्यूचर की जीत है, ये इस देश के आम आदमी की जीत है। जिन लोगों ने इस देश में लोकतंत्र खत्म कर दिया था, लोकतंत्र में सवाल पूछने को गुनाह मान लिया था, आज उन लोगों से हमने अपना देश वापस ले लिया है। अभी सिर्फ शुरुआत हुई है, हम अपनी पूरी देश की शिक्षा व्यवस्था को बदलेंगे। हमें बहुत खुशी है, आज वो 21 परिवार जिन्होंने अपनों को खो दिया, आज हम उन्हें याद कर रहे हैं। ये सिर्फ शुरुआत है और आगे बहुत लड़ाई लड़नी बाकी है। हमारी तीनों डिमांड मान लीजिए, रिटर्न में हम आशुतोष रांका आणि सौरव दास हे आता सीजेपीचं शिष्टमंडळ सरकारसोबतच्या बैठकीसाठी पोहोचलेलं आहे। दुपारी 3:30ची वेळ होती। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह आणि सीजेपी प्रतिनिधींची आज बैठक होणार आहे। आशुतोष रांका आणि सौरव दास बैठकीसाठी आता दाखल झालेले आहेत। तर आपण पाहू शकतोय केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतरही ही बैठक जी आहे ती होणार आहे। जेपी नड्डा, जितेंद्र सिंह आणि सीजेपीच्या प्रतिनिधींची ही बैठक असणार आहे। जरी राजीनामा दिला असला तरी देखील जोपर्यंत लेखी आपल्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम राहणार असल्याची भूमिका दिपकेंनी घेतलेली आहे। बैठक को बहुत महत्वपूर्ण माना जा रहा है क्योंकि धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद अब ये वाली बात भी साफ होगी। पाहताय आज तिसरी बैठक जी आहे ती होतीये आणि 1 तास अगोदरच म्हणजे ही बैठकीची वेळ 3:30 आणि 2:30च्या अगोदरच 2:20 बातमी आली की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिलेला आहे। त्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांकडे पाठवलेला आहे आणि त्यानंतर जंतर मंतरवर जल्लोषाचं वातावरण आता सध्या पाहायला मिळत आहे। अभिजित दिपकेंच्या प्रतिक्रिया आपण पाहिलेल्या आहेत, आशुतोष रांकांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत, सौरव दास यांच्या प्रतिक्रिया पाहिलेल्या आहेत। मात्र जोपर्यंत लिखित स्वरूपामध्ये सरकारकडून आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरूच राहणार असा निर्धार सीजेपी कडून व्यक्त करण्यात आलेला आहे। शरद पवार यांनी ट्विट केलेलं आहे, पाहूया शरद पवार नेमकं काय म्हणाले आहेत। शरद पवार यांनी एक्सपोस्ट केलेली आहे, त्यांनी म्हटलंय
नीट पेपर फुटी प्रकरणी दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सलग 28 दिवस तरुणाईनं दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द ही वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला असं शरद पवार आपल्या ट्विटमध्ये म्हणत आहे. सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचं प्रतीक आहे. हा देशातील युवा शक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे असंही त्यांनी म्हटलंय. देशातील लोकशाहीनं काट टाकली आहे आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावंसं वाटतं, अशी एक पोस्ट शरद पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे. शरद पवार यांनी मोदींची देखील भेट घेतलेली होती. लोकशाहीचा शांतता संयमाचा हा विजय आहे असं सोनम वांगचुक यांनी म्हटलंय. सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. तर भीतीची भीती सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन असं वांगचुक यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे. तर वांगचुक यांनी काल रात्री देखील लाईव्ह येत काही महत्त्वाचे मुद्दे मांडलेले होते आणि आज त्यांची ही पहिली प्रतिक्रिया या राजीनाम्यानंतर येते. सीजेपी आणि तरुणांचं अभिनंदन असं सोनम वांगचुक यांनी म्हटलेलं आहे. सोनम वांगचुक यांनी जरी आपलं उपोषण मागे घेतलेलं असलं तरी आपला तरुणांचं आंदोलन सुरूच राहणार असं त्यांनी म्हटलंय. फडणवीसांच्या पाठोपाठ आता शिंदे देखील दिल्लीकडे रवाना झालेले आहेत. महत्त्वाची